नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमएच सेट आणि नेट एक्झाम जून 25 या परीक्षेसाठी आपण काही सराव प्रश्नपत्रिका इथे घेऊन आलेलो आहोत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 प्रश्नांचा सराव परीक्षेच्या अनुषंगाने करणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत ते गेल्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न आहेत आणि त्याचा अभ्यास आज आपण इथं करणार आहोत. एक, महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे? पर्याय ए सरळ, बी महाजॉब्स, सी ई सेवा आणि डी पवित्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पवित्र. महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी पवित्र या संकेतस्थळावर स्वतःची माहिती नोंदवणे आवश्यक आहे. भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आली? ए टपाल सेवा, बी दूरध्वनी, सी तार आणि डी फॅक्स. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तार. भारतामध्ये संवाद सेवा तार ही संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आलेली आहे. ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयीची परिषद म्हणूनही ओळखली जाते. बेसेल परिषद, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रामसर परिषद, विविध देशांच्या गटांची परिषद. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयीची परिषद मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणून ओळखली जाते. ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते? ए जूल, बी पीपीएम, सी बीट, डी डीबी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डीबी. ध्वनीची तीव्रता ही डेसिबल मध्ये मोजली जाते म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. हरित भारत मोहीम हा टिंबटिंबचा भाग आहे. ए सहस्त्रक विकास उद्दिष्ट, नद्या विकास योजना, स्वच्छ भारत अभियान, वातावरणीय बदलासाठीची राष्ट्रीय कृती योजना. हरित भारत मोहीम हा वातावरणीय बदलासाठीची राष्ट्रीय कृती योजनेचा भाग आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. अन्न साखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने टिंबटिंब याला कारणीभूत होतात. ए संचय, बी उत्सर्जन, सी जैव विस्तारीकरण आणि डी काढून टाकणे. सी जैव विस्तारीकरण हे उत्तर बरोबर आहे. अन्न साखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने जैव विस्तारीकरण कारणीभूत होतात. तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे टिंबटिंब प्रणालीमध्ये दिले जात होते. ए वैदिक शिक्षण, बी पूर्व वैदिक शिक्षण, सी बुद्धिस्ट शिक्षण आणि डी इस्लामिक शिक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बुद्धिस्ट शिक्षण. तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षण हे बुद्धिस्ट शिक्षण या प्रणालीमध्ये दिले जात होते. यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार टिंबटिंब या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठे आहेत. ए उत्तर प्रदेश, बी महाराष्ट्र, सी तामिळनाडू आणि डी राजस्थान. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी राजस्थान. यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार राजस्थान या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठे आहेत. बहुतांशी राज्य विद्यापीठे ही टिंबटिंब स्वरूपाची विद्यापीठे आहेत. ए संलग्नित, बी अभिमत, सी स्वयं अर्थसहाय्यित, डी खाजगी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संलग्नित. बहुतांशी राज्य विद्यापीठे ही संलग्नित स्वरूपाची विद्यापीठे आहेत. प्राचार्यांसाठी प्रशासकीय कोर्स कोणती आस्थापना आयोजित करते? ए मानव संसाधन मंत्रालय, बी विद्यापीठ अनुदान आयोग, सी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ, डी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ.
प्राचार्यांसाठी प्रशासकीय कोर्स राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ ही आस्थापना आयोजित करत असते. विमर्शी स्तरावरील अध्यापन म्हणजे शिक्षक केंद्री आणि विषय केंद्री असते, मात्र अध्ययनार्थी केंद्री नसते. बी. शिक्षक केंद्री नसते, मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री असते. सी. शिक्षक केंद्री असते, मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री नसते. डी. शिक्षक केंद्री नसते तसेच विषय केंद्री नसते, मात्र अध्ययनार्थी केंद्री असते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. शिक्षक केंद्री नसते तसेच विषय केंद्री नसते, मात्र अध्ययनार्थी केंद्री असते. त्यालाच विमर्शी स्तरावरील अध्यापन असे म्हणतात. शिक्षक केंद्रीही नाही, विद्यार्थी केंद्रीही नाही, विषय केंद्रीही नाही, फक्त अध्ययनार्थी केंद्री असते. प्रौढ अध्ययनार्थी हे ए. सहाध्यायी प्रेरित असतो, बी. स्वयंप्रेरित असतो, सी. कुटुंब प्रेरित असतो आणि डी. समाज प्रेरित असतो. प्रौढ अध्ययनार्थी हा स्वयंप्रेरित असतो, म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. ए. स्मार्ट बोर्ड, बी. ग्रीन बोर्ड्स, सी. तक्ते आणि डी. नकाशे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. स्मार्ट बोर्ड्स. अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये स्मार्ट बोर्ड्स यांचा समावेश होतो. सत्यशोधनासाठीची संवाद पद्धती टिंबटिंब यांनी दिली. ए. प्लेटो, बी. सॉक्रेटिस, सी. फ्रोबेल आणि डी. हर्बार्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सॉक्रेटिस. सत्यशोधनासाठीची संवाद पद्धती सॉक्रेटिस यांनी दिली. जर एक चल नामांकन श्रेणीवर मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती टिंबटिंब ही असते. ए. प्रायोगिक पद्धती, बी. व्यक्ती अभ्यास पद्धती, सी. तिर्यक छेदात्मक पद्धती आणि डी. सहसंबंध पद्धती. बरोबर उत्तर आहे प्रायोगिक पद्धती, पर्याय क्रमांक ए. जर एक चल नामांकन श्रेणीवर मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर मोजले जात असेल तर प्रायोगिक पद्धती ही योग्य संशोधन पद्धती असते. खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही? ए. तपासणी क्षमता, बी. वस्तुनिष्ठता, सी. गुंतागुंत आणि डी. संबोध स्पष्टता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. गुंतागुंत. चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही. गुंतागुंत हे चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही. जर वारंवारिता वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक टिंबटिंब असेल. ए. 21, बी. 16, सी. 26 आणि डी. 11. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 26. आता हे उत्तर कसं आलं ते बघायचं आहे. त्याचं स्पष्टीकरण असं आहे की मध्यमान, मध्यांक आणि बहुलक यांच्यातील संबंधाचा वापर करून बहुलक काढता येतो. तो संबंध खालील प्रमाणे आहे, जसं की बहुलक बरोबर 3 गुणिले मध्यांक वजा 2 गुणिले मध्यमान. तर या उदाहरणामध्ये मध्यांक दिलेलं आहे 22 आणि मध्यमान दिलेलं आहे 20. म्हणून बहुलक बरोबर 3 गुणिले 22 वजा 2 गुणिले 20. 22 गुणिले 3 बरोबर 66 वजा 2 गुणिले 20, 20 दुने 40 आणि 66 मधून 40 गेल्यानंतर शिल्लक उत्तर राहतं 26. म्हणून पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. दुसऱ्याचे संशोधन आवश्यकते श्रेय न देता वापरणे यास टिंबटिंब म्हणतात. ए. कॉपीराइट, बी. वाङ्मयचौर्य, सी. प्रकाशन आणि डी. स्वामित्व हक्क. बी. वाङ्मयचौर्य हे उत्तर बरोबर आहे. दुसऱ्याचे संशोधन आवश्यकते श्रेय न देता वापरणे म्हणजेच वाङ्मयचौर्य करणे होय.
डॉक्टर देवल यांच्या मते संप्रेषण म्हणजे ए. कल्पनांचे सामायिकीकरण, बी. अनुभवांचे सामायिकीकरण, सी. अवबोधन आणि डी. भावनांचे सामायिकीकरण. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. अवबोधन. डॉक्टर देवल यांच्या मते संप्रेषण म्हणजे अवबोधन. वर्गात पाठ शिकविण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व टिंबटिंब लक्षात घेतले पाहिजे. ए. अध्यापन पद्धती, बी. शैक्षणिक साधने, सी. समूह माध्यम आणि डी. मूल्यमापन व्यवस्था. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी. मूल्यमापन व्यवस्था. वर्गात पाठ शिकविण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व मूल्यमापनाची व्यवस्था लक्षात घेणे आवश्यक आहे. ट्रॅफिक सिग्नल्स हे टिंबटिंब संप्रेषणाचे उदाहरण आहे. ए. समूह, बी. अशाब्दिक, सी. शाब्दिक आणि डी. एकाकडून अनेक. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. अशाब्दिक. ट्रॅफिक सिग्नल हे अशाब्दिक संप्रेषणाचे उदाहरण आहे. एखाद्या मॉलमध्ये गिराहिके येतात, ते आपल्या सामायिक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगत होत जातात, हे टिंबटिंब समूहाचे उदाहरण होय. ए. मुक्त, बी. बद्ध, सी. सहकारी, डी. श्रेणीबद्ध. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. मुक्त. एखाद्या मॉलमध्ये गिराहिके येतात, ते आपल्या सामायिक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगत होत जातात, हे मुक्त समूहाचे उदाहरण होय. काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात, कारण तेथे ग्राहक टिंबटिंब असतात. ए. बहुजिन्सी, बी. असंख्य, सी. निरीक्षर, डी. चिकित्सक. पर्याय ए. बहुजिन्सी. काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात, कारण तेथे ग्राहक बहुजिन्सी असतात. एका टोपलीत असलेली सर्व फुले रांगेत उभ्या असलेल्या 5 व्यक्तींना पुढील प्रमाणे वाटली. दुसऱ्या व्यक्तीस पहिल्या व्यक्तीच्या निम्मी फुले, तिसऱ्या व्यक्तीस दुसऱ्याच्या निम्मी फुले, चौथ्या व्यक्तीस तिसऱ्यापेक्षा निम्मी फुले व 5व्या व्यक्तीस चौथ्या व्यक्तीपेक्षा निम्मी फुले दिली. जर 5व्या व्यक्तीस 1 फूल मिळाले तर टोपलीतील एकूण फुले किती? पर्याय ए. 31, बी. 32, सी. 16 आणि डी. 15. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 31. खाली दिलेल्या संकल्पनास अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा. 1 गवत, 2 दही, 3 दूध, 4 गाय आणि 5 लोणी. पर्याय ए. 1 4 3 2 5, बी. 4 3 2 1 5, सी. 5 2 3 4 1 आणि डी. 4 1 3 2 5. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 ए. पर्याय क्रमांक डी. 4 1 3 2 5. 4 म्हणजे गाय, 1 म्हणजे गवत, 3 दूध, 2 दही आणि 5 लोणी. म्हणजे गाय, गवत, दूध, दही आणि लोणी असा क्रम लागेल. पोपटाचा रंग हिरवा आहे हे विधान टिंबटिंब प्रमाणाचे आहे. ए. प्रत्यक्ष, बी. अनुमान, सी. उपमान आणि डी. अर्थापत्ती. प्रत्यक्ष. पोपटाचा रंग हिरवा आहे हे विधान प्रत्यक्ष प्रमाणाचे आहे. संगणकाद्वारे लिखित मजकुराच्या संदर्भात पुढील निःशब्द चिन्ह संचातील वेगळा घटक ओळखा. ए. ठळक, बी. भावचिन्ह, सी. तिरपे आणि डी. अधोरेखित. बरोबर उत्तर बी. भावचिन्ह. संगणकाद्वारे लिखित मजकुराच्या संदर्भात पुढीलपैकी निःशब्द
चिन्ह संचातील घटक भावचिन्ह. जाहिरातदाराच्या दृष्टिकोनातून जाहिरात एक यशस्वी संज्ञापन होण्याचा सर्वोच्च निकष कोणता? ए. मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ही जाहिरात लक्षात राहिली. बी. लक्ष्य गटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली. सी. मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ती जाहिरात सौंदर्यशास्त्रीय दृष्ट्या आवडली. डी. लक्ष्य गटाने त्या जाहिरातीवर चर्चा केली. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. लक्ष्य गटाने ती जाहिरात स्वीकारली आणि आत्मसात केली. जाहिरातदाराच्या दृष्टिकोनातून लक्ष्य गटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली असेल तर ती जाहिरात यशस्वी संज्ञापन होण्याचा सर्वोच्च निकष आहे. ज्ञान हे मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमतेत दडले असते असे मानणारे शिक्षक पुढीलपैकी कशावर जास्त भर देतील? ए. प्रभावी व्याख्यान देण्यावर. बी. माहिती संप्रेषित करण्यावर. सी. सादरीकरणावर. आणि डी. चर्चा व अर्थात्मक वाटाघाटींवर. बरोबर उत्तर चर्चा व अर्थात्मक वाटाघाटीवर. ज्ञान हे मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमतेत दडलेले असते असे मानणारे शिक्षक चर्चा व अर्थात्मक वाटाघाटीवर जास्त भर देतील. डिजिटल साठवण एककांचा खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे? ए. मेगाबाईट, पेटाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट. बी. मेगाबाईट, टेराबाईट, पेटाबाईट आणि गिगाबाईट. सी. गिगाबाईट, मेगाबाईट, पेटाबाईट आणि टेराबाईट. आणि डी. मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट आणि पेटाबाईट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट आणि पेटाबाईट. डिजिटल साठवण एककांचा चढता क्रम मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट आणि पेटाबाईट. इंटरनेटच्या संदर्भात अनेक वापरकर्त्यांना एखाद्या वेबसाईटवर एखादे नवे वेब पेज निर्माण करण्याची वा संपादित करण्याची मुभा देणाऱ्या सर्व्हर ॲप्लिकेशनच्या सुविधेला काय म्हणतात? ए. हॅकिंग. बी. ट्रोल. सी. सायबरनेटिक्स आणि डी. विकी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. विकी. पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. गुगल बिल गेट्स, हॉटमेल टिम कुक, विकिपीडिया जिमी वेल्स, यूट्यूब रिचर्ड स्टालमन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विकिपीडिया जिमी वेल्स. पाण्यातील विविध रोग खालीलपैकी कोणत्या कारणामुळे पसरतात? ए. मलमूत्र. बी. रासायनिक. सी. धोकादायक कचरा. डी. रंगद्रव्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. धोकादायक कचरा. परिसंस्थेत खारफुटी वनस्पती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडते? ए. खाडी. बी. डोंगर उतार. सी. डोंगर पठार. डी. गोड पाण्याचे सरोवर. खाडी. परिसंस्थेमध्ये खारफुटी वनस्पती या खाडीमध्ये सापडतात. आंतरराज्यात पाण्याच्या वापरावरून मतभेद चालू आहेत. कावेरी नदीच्या पाण्यावरून कोणत्या दोन राज्यात मतभेद आहेत? ए. महाराष्ट्र व कर्नाटक. कर्नाटक व तेलंगणा. कर्नाटक व तामिळनाडू. ओरिसा आणि मध्य प्रदेश. सी. कर्नाटक व तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाण्यावरून मतभेद आहेत. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नंदवगड राष्ट्रीय उद्यान, नागरहोल राष्ट्रीय उद्यान आणि माधव राष्ट्रीय उद्यान. बरोबर उत्तर आहे ए. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामध्ये आहे. शैक्षणिक धोरण 2016 मध्ये कोणते 5 स्तंभ असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे? ए. उपलब्धता, परवडणारे शिक्षण, न्याय मांडणी, दर्जा आणि उत्तरदायित्व. बी. ज्ञानप्राप्ती, सुलभता, ज्ञान संकल्पना, ज्ञान निर्मिती, ज्ञानाचे उपयोजन आणि सेवा वितरण. सी. शाळा विना समाज, मितव्ययता, कौशल्य देवाणघेवाण, स्वयंमूल्यमापन आणि संशोधन. डी. ई प्रशासन, भौतिक परिस्थिती, सामाजिक लेखापरीक्षण, पर्यावरणीय वैधता आणि स्वयं अध्ययन क्लुप्ती.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. शैक्षणिक धोरण 2016 मध्ये उपलब्धता, परवडणारे शिक्षण, न्याय मांडणी, दर्जा आणि उत्तरदायित्व हे 5 स्तंभ असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. मानवामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण करणे म्हणजे शिक्षण होय, अशी शिक्षणाची व्याख्या टिंबटिंब यांनी केली. ए. जॉन डुई, बी. स्वामी विवेकानंद, सी. प्लेटो आणि डी. व्हाईटहेड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. स्वामी विवेकानंद. सॅम पित्रोदा यांनी टिंबटिंब म्हणून काम पाहिले. ए. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, बी. राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष, सी. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे संचालक आणि डी. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष. बी. राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून सॅम पित्रोदा यांनी काम पाहिलेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पशुवैद्यकीय शिक्षण हे टिंबटिंब शिक्षणाशी निगडित आहे. ए. सर्वसामान्य, बी. वैद्यकीय, सी. कृषी आणि डी. तांत्रिक. पशुवैद्यकीय शिक्षण हे वैद्यकीय शिक्षणाशी निगडित आहे. AICTE चा पूर्ण विस्तार काय? अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण समिती, अखिल भारतीय तंत्रज्ञान आणि शिक्षण समिती, अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद, अखिल भारतीय व्यापार शिक्षण परिषद. सी. अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद. AICTE चा पूर्ण विस्तार अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद. अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट टिंबटिंब हे होय. अध्ययन सुलभ करणे, अज्ञात तथ्यांबाबतची माहिती देणे, आशय सोपा करण्यासाठी शैक्षणिक साधनांचा वापर करणे, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठीच्या चांगल्या सवयी लावणे. पर्याय ए. अध्ययन सुलभ करणे. अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे अध्ययन सुलभ करणे. उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष टिंबटिंब हा होय. उत्तम विषय ज्ञान, अध्यापनाची मनापासून आवड, ओघवती भाषा, उत्तम सादरीकरण. बी. अध्यापनाची मनापासून आवड. उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष म्हणजे अध्यापनाची मनापासून आवड. संशोधन लेखाचे सुरुवातीस टिंबटिंब लिहिला जातो किंवा लिहिले जाते. ए. संक्षेप, बी. सारांश, सी. गोषवारा आणि डी. प्रस्तावना. संशोधन लेखनाच्या सुरुवातीला सारांश लिहिला जातो. प्रसार भारती म्हणजे काय? ए. टीव्ही वाहिन्यांची मालकी असलेली एक खाजगी कंपनी, मोबाईलचे मोठे जाळे असलेली एक दूरसंचार कंपनी, केंद्र सरकारचा जाहिरात व जनसंपर्क विषयक एक विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील रेडिओ टीव्ही प्रक्षेपणाकरिता स्थापन झालेली स्वायत्त संस्था. प्रसार भारती म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील रेडिओ व टीव्ही प्रक्षेपणाकरिता स्थापन झालेली स्वायत्त संस्था, म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. ए. वर्गातील शिकवणे गट संज्ञापन, बी. उत्तरपत्रिका तपासणे निशब्द संज्ञापन, सी. पॉवरपॉईंटद्वारे शिकवणे जर संज्ञापन आणि डी. वर्गामध्ये वादविवाद करणे औपचारिक संज्ञापन. योग्य जोडी आहे वर्गातील शिकवणे गट संज्ञापन. पर्याय क्रमांक ए. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले गेल्या काही प्रश्नपत्रिकांमधील जे प्रश्न येतात ते आहेत. वारंवार पडलेले प्रश्न आपण इथं घेतलेले आहेत. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.